तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पफ स्लीव्ज कशी बनवायची हे बघणार आहोत आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने। इथं बघू शकता नॉर्मल जसे आपण स्लीव्ज कट करतो पेपरवर तसे मी कट करून घेतलेले आहे। म्हणजे मला 4 इंचाची स्लीव्ज कट करायची होती, सो 5 इंचावरती मी पेपरवरती जे आहे कटिंग करून घेतलेलं आहे। जसं आपण नॉर्मल स्लीव्जसाठी कटिंग करतो सगळ्यात आधी आपण तसं पेपरवरती नॉर्मल स्लीव्जचं जे कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे आपल्याला। फ्रंट आणि बॅकचा जो शेप असतो तर तो आपल्याला अजिबात द्यायचा नाही, म्हणजे फ्रंटचा शेप आपण एक्स्ट्रा काढतो स्लीव्जमध्ये तसं द्यायचा नाही आहे। तसंच आपण हे कटिंग करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी। आता हे एक्स्ट्राचं माझं कापड राहिलं होतं स्लीव्जसाठी मी हे ठेवलं होतं, बघू शकता तुम्ही। बाकीचे सगळे पार्ट जे आहेत मी कटिंग करून काढलेले आहेत आणि कापड जे आहे आपल्याला असं डबल फोल्ड करून ठेवायचं आहे आणि पॅक बाजूला स्लीव्जचं जे आहे आपल्याला मार्किंग असं करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे। आणि जितकं पण तुमचं एक्स्ट्राचं कापड असेल साईडला त्याच्या पुढे तितकं आपल्याला पूर्ण प्लेटांसाठी वापरायचं आहे, तर ते तुम्ही कटिंग अजिबात करायचं नाही। तर आता हे बघू शकता जितकं माझं कापड आहे पूर्ण मी प्लेटसाठी घेतलेलं आहे। वरून 1 इंच घेतलेला आहे। जर तुम्हाला वरती पफ जास्त हवा असेल तर तुम्ही 1.5 किंवा 2 इंच घेऊ शकता। तर आता जितकं माझं कापड आहे त्याच्यामध्ये मी ॲडजस्ट करून बसवलेलं आहे, बघू शकता तुम्ही। 1-1 इंच एक्स्ट्रा मी घेऊन आहे तिथं हे जॉईंट जे आहे मी करून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायचं। तर पफ स्लीव्जला प्रॉपर न कटिंग करता आपल्याला त्याच्यामध्ये थोडं जे वरच्या साईडला मार्जिन आहे तर ते वाढवावं लागतं, त्याच्यामुळे पफ जो आहे खूप आपला छान येतो किंवा हात वर खाली करायला सुद्धा आपल्याला सोपं जातं। आता ही जी पट्टी आहे मी एक्स्ट्रा काढून घेतली होती, 1.5 इंच जी आहे पट्टी आपल्याला अगोदरच ती काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपलं स्लीव्जचं जे कटिंग आहे आपण असं करून घेतलेलं आहे। आता ब्लाऊज जे आहे मी पूर्ण इथं रेडी करून घेतलेलं आहे। स्लीव्ज जे आहेत आपल्याला त्याचा सेंटर पॉईंट काढून त्याच्यावरती आपण प्लेट्स इथं टाकणार आहोत। आता ही जी डिझाइन होती बघू शकता तुम्ही एकाच साईडला येत होती, सो मी ही डिझाइन जी आहे तर ती फ्रंटच्या साईडला जी आहे घेतलेली आहे। आता सेंटरला आपल्याला इथं कट्स द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं प्लेट्स घालून घ्यायचे आहेत। तर आपल्याला इथं प्लेट्स न घालता लहान लहान चुन्या आपल्याला टाकायच्या आहेत। चुन्या आणि प्लेट्स यामध्ये फरक आहे। प्लेट्सपेक्षा चुन्या ज्या आहेत खूप छान दिसतात पफ स्लीव्जला, सो इथं मी चुन्या ज्या आहेत अशा लहान लहान मी घेतलेल्या आहेत। आणि जितकं पण माझं जे एक्स्ट्राचं कापड होतं तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंगला तेवढं मी पूर्ण घेतलेलं आहे। तुमच्या याच्यापेक्षा जर जास्त असेल तर अजून थोडीशी जी स्लीव्ज आहे तर ती छान दिसते। आता इथं बघू शकता प्लेट्स न टाकता चुन्या एकदम लहान लहान आपल्याला जवळजवळ त्या ज्या आहेत तर त्या आपल्याला घ्यायच्या आहेत। आता वरचं जे आपलं शोल्डरची जी शिलाई आहे आपण मारून घेतलेली आहे, सेम आता आपण बॉटमच्या साईडला अपोजिट साईडला आपल्याला या ज्या चुन्या आहेत त्या ते घ्यायच्या आहेत। आता जिथून आपली चुनी आहे ती संपली होती तिथूनच आपण बॉटमला खाली काय करायचं आहे, अपोजिट साईडला ज्या चुन्या आहेत एकदम छोट्या छोट्या घ्यायच्या आहेत। तर आता हे बघा, आता ह्या चुन्या मारल्यानंतर आपण हात रुंदीचं माप एकदा चेक करायचं की किती आपलं आलेलं आहे। हात रुंदी जी आहे आपली 6.5 + 2 इंच 7.5 8.5 इंच आपली यायला हवी। सो इथं 9.5 इंच म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा येत होतं कापड बॉटमचं, सो मी अजून थोड्याशा ज्या चुन्या आहेत तर त्या बॉटमला मी घेतलेल्या आहेत। तर आणखीन थोड्या ज्या चुन्या आहेत मी बॉटमला अशा घेतलेल्या आहेत, कारण फक्त आपल्याला 2 इंचच मार्जिन एक्स्ट्रा ठेवायचं आहे, यामध्ये जास्त ठेवायचं नाही। सो आता आपण चुन्या मारून घेतलेल्या आहेत बॉटमला सुद्धा। आता जी स्लीव्ज आहे तर ती आपल्याला उलटी करायची आहे आणि उलट्या स्लीव्जवरती आपल्याला ही जी पट्टी आहे तर ती अशी लावून घ्यायची आहे। आता ही पट्टी आपण अशी लावून घेतली, त्याच्यानंतर ती पट्टी जी आहे आपल्याला वरच्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे। आता ही सरळ बाजू आहे, सरळ बाजूवरती ही जी पट्टी आहे आपल्याला अशी डबल फोल्ड याच्यावरती आपल्याला करून घ्यायची आहे। आता ही पट्टी मी अशी याच्यावरती फोल्ड करून घेतली। तर आता हे बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित आपली हात रुंदी सुद्धा आलेली आहे। आता त्यानंतर आपण ही जी लेस आहे कटवर्कची लेस मी घेतली होती स्टोनची, आता ती लावण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की सिंगल दाब वापरायचा आहे, कारण डबल दाबने ती लेस जी आहे आपल्याला व्यवस्थित बसत नाही। सो सिंगल दाब मी इथं लावून घेतलेला आहे आणि इथं बघू शकता ही जी लेस होती स्टोन वर्कची
कटवर्कची ह्याला नेट होतं. सो इथे नेट जे आहेत आपल्याला आतल्या साईडला घालायचं आहे. दोन्ही साईडला 2.5 किंवा 2.25 इंच सोडून आपल्याला ही जी लेस आहे तर ती आतल्या साईडने आपल्याला अशी व्यवस्थित लावून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचे जे कटवर्कची डिझाईन आहे तर तीच फक्त बाहेर दिसेल आणि नेट जे आहे तर ते अजिबात बाहेर दिसणार नाही. या हिशोबाने आपल्याला फिनिशिंग सहित ही जी काही लेस आहे तर ती लावून घ्यायची आहे. आता हे बघा मी लेस लावून घेतली. त्याच्यानंतर आतल्या साईडने आपल्याला काय करायचं आहे, जितकं पण ह्याचं एक्स्ट्राचं नेट होतं तर ते पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आणि याच्यावरती सुद्धा आपण एक दाबटीप द्यायची आहे, जेणेकरून ते जे नेट आहे तर ते खालच्या साईडला असं फोल्ड येऊ नये किंवा फोल्ड होऊ नये. तर त्याच्यावरती सुद्धा आपण अशी एक दाबटीप घेतलेली आहे. आता बघू शकता तुम्ही प्रॉपर स्लीवचा जो गेटअप आहे खूप छान असा आलेला आहे. त्याच्यानंतर साईड फिटिंग आपण करून घ्यायचं आहे, जसं की आपण नेहमी सरळ बाजूनेच पहिल्यांदा आपण टिप मारतो. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ही जी पफ स्लीव डिझाईन आहे तर ती नक्की ट्राय करा. एकदम सोपी पद्धत आहे, सो पटकन होते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.